सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय 18 भाग 11 आणि शेवटचा। अर्जुनाच्या या बोलण्याने देव सुखाने भुलून नाचू लागले व म्हणाले की सदा सफळ असणारा विश्वाचे फळ व साध्य जो मी त्या मला हा अर्जुन फळ झाला। आपला मुलगा जो चंद्र त्याने उणेपणा टाकलेला आहे असे पाहून क्षीरसमुद्र आपली मर्यादा विसरतच नाही काय। याप्रमाणे संवादाच्या बाहुल्यावर कृष्ण व अर्जुन या दोघांमध्ये लग्न लागलेले ते दोघे स्वरूपैक्यतेला पावलेले पाहून संजय आनंदाने उचंबळला। त्या आनंदाच्या भरतीने मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज आपण दोघे व्यासांकडून कसे रक्षिले गेलो ऐका। आज जगातील पदार्थ पाहण्याची जी चर्मदृष्टी तीही ज्या तुम्हास नाही त्या तुम्हाला अतिंद्रिय पदार्थ दाखवणाऱ्या ज्ञानदृष्टीच्या व्यवहारात आणले आणि रथ चालवण्यास जे घोडे लागतात त्या घोड्यांची परीक्षा करून ते घेण्यासाठी तुम्ही ज्या आम्हाला ठेवले त्या आम्हाला या गोष्टी कृष्णार्जुनाचा संवाद व्यासकृपेने ऐकण्यास मिळत आहे। शिवाय आणखी युद्धाचा अनर्थ असा भयंकर आरंभला आहे की या युद्धामध्ये उभय पक्षापैकी कोणीही पराभूत झाले तरी आपलाच पराभव होईल, कारण दोन्ही सैन्य एकाच कुळातील आहेत। व्यासाचा कसा बलवत्तर अनुग्रह की युद्धासारख्या एवढ्या संकटात पण निरावरण आनंद आपल्याकडून भोगवित आहेत असे संजय बोलला। परंतु धृतराष्ट्रावर त्याचा काही परिणाम झाला नाही। तो चंद्रकिरणाने स्पर्श केलेल्या सामान्य दगडाप्रमाणे पाझर न फुटता निर्विकारपणे स्वस्थच राहिला। ही त्या धृतराष्ट्राची अवस्था पाहून मग कृष्णार्जुनाच्या संवादासंबंधाने त्याने बोलण्याचे सोडून दिले होते, परंतु सुखाने वेडा झाला असल्या कारणाने तो तसाच बोलत राहिला। आनंदाच्या वेगाने बेहोश झाल्यामुळे तो धृतराष्ट्राला सांगत होता, एरवी हे धृतराष्ट्राजोगे नाही हे तो निश्चयाने जाणत होता। संजय उवाच। संजय म्हणाला, महात्मा अर्जुन व वासुदेव यांचा हा अद्भुत व रोमहर्षण म्हणजे शरीरावर रोमांच उभे राहतील इतका हर्ष देणारा संवाद मी ऐकला। मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला की याप्रमाणे तुझ्या भावाचा मुलगा अर्जुन बोलला ते श्रीकृष्णाला गोड वाटले। महाराज, पूर्व समुद्र व पश्चिम समुद्र या नावाचाच काय तो वेगळेपणा आहे, बाकी सर्व पाणी जसे एकच आहे त्याप्रमाणे श्रीकृष्ण व अर्जुन हे असा भेद त्यांच्या देहासंबंधानेच दिसते। मग महाराज, संवादाच्या ठिकाणी त्यांचा काहीच भेद राहत नाही। आरशापेक्षा स्वच्छ असे दोन पदार्थ जर एकमेकांसमोर आले तर जसे एकमेकात आपण आपल्याला पाहतात त्याप्रमाणे देवासह अर्जुन आपल्याला देवाच्या ठिकाणी पाहत होता व श्रीकृष्ण आपल्याला अर्जुनाच्या ठिकाणी पाहत होता। श्रीकृष्ण ज्या ब्रह्मस्वरूपात देव व भक्तांकरता अवकाश पाहत होते, अर्जुनही त्याच ब्रह्मस्वरूपात आपल्याला व देवाला अशा दोघांना अवकाश पाहत होता। आणखी त्या दोघांशिवाय काहीच नाही म्हणून काय करतील, दोघे एकपणाने नांदत आहेत। पहा, आता भेद नाहीसा झाला तर प्रश्नोत्तर कसे घडेल, अथवा भेदच जर नाही तर संवाद सुख कसे प्राप्त होईल। असे द्वैतपणाने बोलत असता संवादाने द्वैताचा ग्रास करणारे असे जे दोघांचे बोलणे ते मी ऐकले। दोन आरसे स्वच्छ करून एकमेकांपुढे ठेवले असता कोणता आरसा कोणत्या आरशाला पाहतो म्हणून कल्पना करावी, अथवा एका दिव्यासमोर दुसरा दिवा ठेवला असता कोणाचा कोणाला उपयोग आहे हे कोणी जाणावे, अथवा एका सूर्यापुढे दुसरा सूर्य उगवला तर प्रकाशक कोण व प्रकाश्य कोण हे कोणी सांगावे। याचा पक्का निश्चय करावयास गेले तर निश्चय कुंठित होतो। ते दोघे कृष्णार्जुन संवादाने इतके सारखे झाले। संजय म्हणतो, महाराज, पाण्याचे दोन ओघ मिळत असताना त्या दोन ओघांना मिळण्याचे थांबवण्याकरता जर मध्ये मीठ उभे राहिले तर मधल्या मिठाचे एका निमिषात पाणीच होईल। त्याप्रमाणे श्रीकृष्ण व अर्जुन हे दोघे जे बोलले त्यांच्या त्या बोलण्याचा मी मनात विचार करत असता माझाही तोच प्रकार झाला आहे असे संजय थोडेसे म्हणतो न म्हणतो तोच अष्टसात्विक भावांनी त्याचा संजयपणाचा आठव मी संजय अशी देहस्मृती हरण करून कोठे नेला ते कळेना। जसजसे अंगावर रोमांच उभे राहत होते तसतसे शरीर संकोचित होत होते व एकटा कंप स्तंभ व स्वेद यांना जिंकित होता। अद्वयानंदाच्या स्पर्शाने दृष्टी जलमय झाली, डोळे डबडबून पाण्याने भरले, ते अश्रू नव्हते तर जसे डोळ्यांना प्रेम पाजरच फुटले होते। पोटात काय मावत नव्हते कोणास माहीत, गळ्यात काय अडकत होते हे माहीत नाही, पण उंदक्यांमुळे वाचा उमटण्याचे बंद पडले होते। फार काय सांगावे,
अष्टसात्विक भावांच्या योगाने अतिशय बोबडी वळली असता संजय हा कृष्णार्जुनाच्या संवाद सुखाचा चव्हाटा झाला। त्या सुखाची जात अशी आहे की ते आपण होऊनच शांती धरते, म्हणजे त्याचा वेग आपोआप कमी होतो। मग पुन्हा त्या योगाने त्या संजयाला देहस्मृती मिळाली। प्रत्यक्ष योगेश्वर श्रीकृष्ण स्वतः सांगत असताना व्यासांच्या कृपेने हे अत्यंत योग रूप गुह्य मी श्रवण केले। तेव्हा स्थिरावत असलेल्या आनंदाने संजय म्हणतो, महाराज, जे उपनिषदांना माहीत नाही ते व्यासांच्या कृपेने मी ऐकले। ती कथा ऐकताच माझे ब्रह्मभावाशी ऐक्य झाले व मी तूपणासह अज्ञानदृष्टी नाहीशी झाली। हे सर्वच योग ज्या ठिकाणाला येणारे मार्ग आहेत त्या श्रीकृष्णाचे वाक्य व्यासांनी मला सुलभ केले आहे। महाराज, अर्जुनाच्या निमित्ताने आपणच दुसरे अर्जुन असे बनून आपल्याच करता जे देव बोलले। महाराज, येथे माझे कान अधिकाराला पात्र झाले। गुरूंच्या स्वतंत्र सामर्थ्याचे मी काय वर्णन करू। हे धृतराष्ट्रा, या श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या अद्भुत व पुण्यकारक संवादाचे वारंवार स्मरण होऊन मी पुन्हा पुन्हा हर्ष पावत आहे। हे बोलत असता संजय आश्चर्यचकित झाला व त्या योगाने त्याची देहस्मृती गेली। ते कसे, तर ज्याप्रमाणे रत्नाचे ठिकाणी जसे रत्नाचे तेज रत्नाच्या मूळ स्वरूपाला झाकीत येते, हिमालय पर्वतावरील सरोवरे चंद्रोदय झाला असता स्फटिकासारखी घट्ट होतात व नंतर सूर्योदय झाला की त्यास पुन्हा पाझर फुटतात, त्याप्रमाणे देहस्मृतीवर आल्यावर संजय तो संवाद चित्तात आणि पुन्हा त्याची तीच देहविस्मृतीची अवस्था होत होती। हरीच्या त्या अतिशय अद्भुत रूपाचे पुन्हा पुन्हा स्मरण होऊन हे राजा मला अतिशय आश्चर्य वाटत आहे व पुन्हा पुन्हा मी हर्ष पावत आहे। मग हर्षाच्या वेगात उभा राहून संजय म्हणाला, राजा, श्री हरीच्या विश्वरूपाला पाहिले असता तू उगा कसा राहू शकलास। न पाहण्याने जे दिसते, नाहीपणाने जे आहे, विसरण्याने विसरू म्हटले तरीही जे आठवते ते आता कसे चुकवू। श्रीहरीचे विश्वरूप पाहून त्याचा तो नुसता चमत्कार मानण्यासुद्धा त्या ठिकाणी अवकाश नाही। हा विश्वरूपी महापूर माझ्याही सकट वाहून नेत आहे। याप्रमाणे श्रीकृष्णार्जुन संवादरूपी संगमात स्नान करून संजय अहंकाराला तिलांजली देत आहे। तेव्हा न सावरणाऱ्या आनंदाने त्याला काही अलौकिकही गहिवर येऊन सद्गदित कंठाने श्रीकृष्ण श्रीकृष्ण असे वेळोवेळा म्हणत होता। या अष्टसात्विक भावांचा प्रकार धृतराष्ट्राला केव्हाच माहीत नव्हता, म्हणून संजयाची अशी अवस्था का झाली याची जी काही कल्पना धृतराष्ट्राने करावी, इतक्यात त्या संजयाने आपणास झालेला सुखलाभ आपल्याच ठिकाणी स्थिर करून अष्टसात्विक भावांचा पुंज जिरवला। तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, संजया, लढाईत कोणत्या वेळेला कसा प्रसंग येईल ते सांगून माझा वेळ घालवण्याकरता व्यासांनी तुला माझ्याजवळ ठेवला आहे। ते बाजूला सारून तू हा काय प्रकार मांडला आहेस। त्या व्यासांनी तुला येथे कशाकरता बसवले। प्रसंग नसताना मध्येच असे काय बोलतोस। रानात राहणारा मनुष्य राजमंदिरात नेला असता त्याला 10 दिशा उदास वाटतात, अथवा उजाडले असताना पिशाचांना रात्र होते। ज्याला जेथेचे महत्त्व माहीत नाही ते त्याला विपरीतच वाटते, म्हणून त्या महत्त्व माहीत नसलेल्या गोष्टीच्या वर्णनास तो अप्रसंग आहे असे म्हणणारच, यात नवल काय। धृतराष्ट्र म्हणाला, अरे संजया, सांप्रत जे युद्ध सुरू झाले आहे ते शेवटी कोणाला जय देईल। सहज विचार करून पाहिले तर विशेष करून बहुतेक आमची अशी कल्पना आहे की दुर्योधनाचा पराक्रम नेहमी विशेष असतो आणि प्रतिपक्षी पांडवांच्या मानाने या दुर्योधनाचे सैन्यही 1.5 पट आहे, म्हणून ते सैन्य निश्चय करून जय मिळविल ना। आम्हाला तर असे वाटते। मग तुझे भविष्य कसे आहे ते आम्हास कळत नाही। तर संजया, तुझे भविष्य जसे असेल तसे सांग। जिकडे योगेश्वर कृष्ण व धनुर्धर पार्थ असतील तेथे श्री विजय, ऐश्वर्य आणि नीती ही अढळ आहेतच अशी माझी समजूत आहे। या धृतराष्ट्राच्या बोलण्यावर संजय म्हणाला, महाराज, त्यांचे एकमेकांचे काय होईल हे मी जाणत नाही, परंतु जेथे आयुष्य आहे तेथे जगणे निश्चित आहे। महाराज, चंद्र तेथे चांदणे असावयाचे, शिव तेथे शक्ती व संत तेथे सुविचार असावयाचाच, राजा तेथे सैन्य, प्रेम तेथे संबंध व अग्नी तेथे जाळण्याची शक्ती असावयाचीच, दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखप्राप्ती आणि सुखाच्या ठिकाणी जसा पुरुषोत्तम असतो, जेथे वसंत तेथे झाडांना नवी पालवी व नवी पालवी तेथे फुले फळे, तेथे भ्रमराचे समुदाय असावयाचेच, जेथे गुरु तेथे ज्ञान, जेथे ज्ञान तेथे आत्मदर्शन व जेथे आत्मदर्शन तेथे जसे समाधान असते, जेथे भाग्य तेथे सुखोपभोग
व जेथे सुखोपभोग तेथे प्रसन्नता असो, हे राहू दे. जेथे सूर्य तेथे प्रकाश असावयाचाच. त्याप्रमाणे ज्या स्वामीच्या योगाने सर्व पुरुषार्थ धर्म अर्थ काम व मोक्ष सनात झाले आहेत, तो श्रीकृष्ण राजा जेथे आहे तेथे लक्ष्मी असावयाचीच. आणि ज्याच्या जवळ आपल्या पतीसह ती जगन्माता लक्ष्मी आहे, अणिमाधिक सिद्धी देखील त्याच्या दासी होत नाहीत काय? कृष्ण आपल्या अंगाने विजयाचे स्वरूप आहे. तो ज्या पक्षाला राहिलेला आहे, अर्थात जय त्या बाजूला त्वरेने मिळवावयाचाच. विजय नावाने अर्जुन प्रसिद्ध आहे व श्रीकृष्ण नाथ ही विजयाची मूर्ती आहे. लक्ष्मीसुद्धा सर्व विजय निश्चितपणाने तेथेच आहे असे समज. त्याला एवढे श्रीकृष्ण व लक्ष्मी यांच्यासारखे मायबाप असता त्याच्या देशाच्या झाडांनी कल्पतरूला पैजेने जिंकू नये का? त्या देशाचे सर्वही दगड चिंतामणी का होऊ नयेत आणि त्या देशाच्या भूमीला चैतन्यत्व का येऊ नये? त्याच्या गावच्या नद्या अमृताने भरून का वाहू नयेत? राजा विचार कर, यात काही आश्चर्य आहे काय? त्याच्या स्वैर उच्चारलेल्या शब्दांना खुशाल वेद म्हणता येईल. मग तो देहासह सच्चिदानंद रूप का होऊ नये? ज्याला श्रीकृष्ण बाप आहे व आई लक्ष्मी आहे, त्याच्या आधीन स्वर्ग व मोक्ष ही दोन्ही पदे आहेत. म्हणून ज्या पक्षाला तो लक्ष्मीचा पती उभा आहे तेथे सर्व सिद्धी मूर्तिमंत आहेत. याशिवाय मी दुसरे काही जाणत नाही. आणि मेघ हा समुद्राच्या पाण्याचा बनलेला असून उपयोगाने त्याच्यापेक्षा अधिक चांगला आहे. त्याप्रमाणे संबंध आज त्या अर्जुनाच्या ठिकाणीच आहे. देवापेक्षा अर्जुनाचा जास्त उपयोग आहे. लोखंडाला सोनेपणाची दीक्षा रूप देणारा परीस हा लोखंडाचा गुरु आहे खरा, परंतु जगाला पोचणारा व्यवहार तेच सोनेच जाणते. या उदाहरणात गुरुपणाला कमीपणा होतो असे कदाचित कोणी म्हणेल, पण तसे नाही. तर असे आहे की अग्नी हा दिव्याच्या रूपाने आपलाच प्रकाश प्रकाशित करतो. त्याप्रमाणे देवाच्या सामर्थ्यानेच अर्जुन बलवान झाला आहे, परंतु अर्जुन देवापेक्षाही सामर्थ्यवान आहे अशी जर केलेली अर्जुनाची स्तुती देवाला पुष्कळ प्रकारे आवडते असे या स्तुतीचे गौरव आहे. आणि मुलाकडून मी सर्व गुणात जिंकला जावा ही बापाला आवड असते, ती श्रीकृष्णाच्या ठिकाणी फळाला आली. आपल्यापेक्षा आपला शिष्य अर्जुन अधिक वाढावा ही जी देवाची इच्छा होती ती सफळ झाली. फार काय सांगावे, धृतराष्ट्र राजा अर्जुन हा कृष्ण कृपेने असा कृतकृत्य झाला. तो अर्जुन ज्या पक्षाकडे जाणून बुजून आहे, हे राजा, तोच पक्ष विजयाची जागा आहे, यात तुला काय संशय वाटत आहे? त्या पक्षाकडे जर जय न येईल तर तो जय खोटाच ठरेल. म्हणून जेथे लक्ष्मी व श्रीकृष्ण व जेथे तो पंडूचा मुलगा अर्जुन हे तीन आहेत, तेथे विजय आहे व सर्व गोष्टीची भरभराट तेथेच आहे. व्यासाच्या बोलण्यावर जर तुमचा खरा विश्वास असेल तर हे माझे भविष्य अटळ माना. जेथे तो लक्ष्मीसहित श्रीकृष्ण आहे व जेथे भक्तांचा समुदाय आहे, तेथे अनायासे सुखाची व कल्याणाची प्राप्ती आहे. या बोलण्यात जर अन्यथा होईल तर व्यासाचा शिष्य मी म्हणवणार नाही अशी गर्जना करून त्याने हात वर केला. याप्रमाणे भारताचे तात्पर्य एका श्लोकात आणून संजयाने धृतराष्ट्राच्या हातात दिले. जसा अग्नी केवढा तरी मोठा आहे हे काय सांगावे, परंतु तो वातीच्या टोकावर ठेवून सूर्याची गैरहजेरी भरून काढण्याकरता आणावा. त्याप्रमाणे अनंत वेद 1.25 भारत झाले व भारताचे सार 700 श्लोकात गीता झाली. व्यासांचा शिष्य जो संजय, त्याचा जो पूर्णाद्गार, तो हा गीतेचा शेवटला श्लोक या 700 श्लोकांचेही तात्पर्य आहे. या एकाच श्लोकावर जो विश्वास ठेवून राहील त्याने संपूर्ण विद्यामात्राचे खरे स्वरूप हस्तगत केले आहे असे होईल. याप्रमाणे या 700 श्लोकांना गीतेची पदे आपल्या अंगी धारण करतात. या श्लोकांना श्लोक म्हणावे का गीतारूपी आकाशातील परमामृत म्हणावे, अथवा आत्मराजाची सभा जी गीता, त्या गीतारूपी सभेला हे 700 श्लोकरूपी खांबच लावले आहेत. हे श्लोक माझ्या अनुभवाला असे येतात. अथवा गीता ही सप्तशातीच्या मंत्रांनी 700 श्लोकरूपी मंत्रांनी प्रतिपादन करण्यास योग्य अशी देवी आहे व ती मोहरूप महिषासुराच्या नाशाने आनंद पावली आहे. म्हणून जो मनाने, शरीराने अथवा वाचेने गीतारूपी देवीचा सेवक होईल त्याला ही गीता स्वानंदरूपी साम्राज्याचा सार्वभौम राजा करेल. अथवा अविद्यारूपी अंधारावर चाल करून गीतेचा एक एक श्लोकच सूर्याला पैजेने जिंकतो. असे 700 श्लोक श्रीकृष्ण राजाने
प्रकट केले आहेत, अथवा संसाररूपी रस्त्यावर चालताना श्रमलेल्यांना विश्रांती घेण्याकरता श्लोकांच्या अक्षररूपी द्राक्षांच्या वेलीला गीता ही मांडव झाली आहे, अथवा भाग्यवान संतरूपी भ्रमरांनी सेवन करून ज्या श्लोकांना कमळ रूपता आणली अशा श्लोक कमळांनी युक्त असे जे श्रीकृष्ण नावाचे सरोवर त्यामध्ये ही गीता रूप वेली भरास आली आहे. किंवा हे श्लोक नव्हेत, मला तर या संबंधाने दुसरीच कल्पना येते. हे श्लोक म्हणजे जणू काय गीतेचा महिमा वर्णन करणारे भाटच आहेत, अथवा 700 श्लोकांचा सुंदर कोट करून सर्व शास्त्रे गीतारूपी शहरात राहावयास आली आहेत, अथवा हे श्लोक म्हणजे गीता ही आपला पती जो आत्मा त्यास आवडीने भेटण्याकरता आली असता तिने पसरलेले बाहूच नव्हेत काय, अथवा हे श्लोक गीतारूपी कमळावरील भुंगे आहेत, अथवा गीतारूपी समुद्रावरील हे श्लोक म्हणजे लाटा आहेत, अथवा श्रीहरीच्या गीतारूपी रथाचे हे श्लोक म्हणजे घोडेच आहेत, अथवा अर्जुन हा सिंहस्थ झाला म्हणून श्लोकरूपी सर्व तीर्थाचा समुदाय श्री गीतारूपी गंगेत आला, अथवा ही श्लोकांचे पंक्ती नव्हे तर अचिंत्य जे ब्रह्म ते चित्ताला देणारा चिंतामणी आहे, अथवा निर्विकल्प ब्रह्माला देणारी श्लोक ही कल्पतरूंची झाडे लावलेली आहेत. असे 700 श्लोक आहेत, परंतु एकापेक्षा एक वरचढ आहेत. आता कोणाची निवड करून वेगळे वर्णन करावे? दिव्याला आधीचा व मागचा भेद कसला? सूर्याला धाकटा व वडील हा भेद कसला? अमृताच्या समुद्राला खोल व उथळ हा भेद कसला? ही तान्ही आहे अथवा पारठी वयस्कर आहे? या गोष्टी कामधेनूच्या दृष्टीने पाहिले तर जशा करता येत नाहीत, त्याप्रमाणे गीतेच्या श्लोकात हे पहिले उत्तम व हे शेवटले कमी योग्यतेचे असे प्रकार आहेत असे म्हणू नये. पारिजातकाच्या फुलात जुनी नवी हे भेद आहेत काय? आणि श्लोकांमध्ये कमी योग्यतेचा व अधिक योग्यतेचा असा भेद नाही असे खरोखर काय समर्थन करू? या गीतेत वाच्य व वाचक ही निवड होत नाही, कारण की या गीताशास्त्रात एक श्रीकृष्णच वाच्य व वाचक आहेत हे प्रसिद्ध आहे व वाटेल त्या मनुष्यालाही हे माहीत आहे. गीतेच्या अर्थापासून जे फळ प्राप्त होते तेच गीतेच्या पाठानेही मिळते. जसे गीतेचे अर्थज्ञान व पठण हे फलदृष्ट्या सारखेच आहेत, तसेच गीताशास्त्र हे वाच्य व वाचक यांचे ऐक्य साधणारे आहे. म्हणजे या गीताशास्त्रात वाच्य व वाचक एक श्रीकृष्ण परमात्माच आहे असे दाखवले आहे. म्हणून मला आता समर्थन करण्यास विषय राहिला नाही. गीता ही प्रभूची शब्दमय सुशोभित मूर्ती आहे असे समजा. इतर शास्त्र आपल्या विषयांचे अर्थ ज्ञानरूपी फल देऊन आपण नाहीसे होते, तसे हे गीताशास्त्र नाही, तर हे सगळे परब्रह्म आहे. देवांनी विश्वाच्या करुणेने ब्रह्मानंद सोपा करून अर्जुनाच्या निमित्ताने कसा प्रकट केला आहे, ज्याप्रमाणे चकोराच्या निमित्ताने कलांनी युक्त असलेल्या चंद्राने तापलेले तिन्ही लोक शांत केले, अथवा कळीकाल रूपी तापाने तप्त झालेल्यांची पीडा नाहीशी करण्याच्या हेतूने शंकरांनी गौतमाच्या निमित्ताने गंगेचा ओघ खाली सोडून दिला, त्याप्रमाणे अर्जुनाला वासरू बनवून श्रीकृष्णरूपी गायीने एक गीतेचे दुभते जगाला पुरेल एवढे दिले आहे. या गीतारूपी गंगेत जर तुम्ही जीवाने अंतःकरणाने स्नान कराल, म्हणजे या गीतेच्या अर्थाचा जर तुम्ही मनाने चांगला विचार कराल, तर हेच गीतारूपी ब्रह्मच तुम्ही व्हाल. अथवा पाठाच्या रूपाने जर नुसती जीभच ओली कराल तरी परिसाने लोखंडाचे इतर सर्व भागाचे जसे आपोआप सोने होते, त्याप्रमाणे पाठरूपी वाटीने गीतेचे श्लोक मुखाला लावता न लावता तोच ब्रह्मतेची पुष्टी अंगाला येईल. अथवा गीतेकडे कंटाळ्याने तोंड वाकडे करून एका अंगाला पडून राहाल तरी कानाने गीता घेतली ऐकली असता तोच हिशोब होतो, तीच फलप्राप्ती होते. कारण की ज्याप्रमाणे समर्थ दाता कोणाला नाही असे म्हणत नाही, त्याप्रमाणे गीता ही आपल्या ऐकण्याने पठनाने अथवा अर्थज्ञानाने मोक्षापेक्षा कमी नाही, कमी काही देत नाही. म्हणून शहाण्या मनुष्याच्या समागमाने एक गीतेचेच सेवन करावे, इतर सर्व शास्त्रे घेऊन काय करावयाचे आहे. आणि श्रीकृष्णार्जुन हे धागा न लागेल इतकी कठीण अशी जी मोकळी कथा बोलले ती व्यासांनी वाटेल त्याला तळहातावर घेता येईल इतकी सोपी केली. जेव्हा आई मुलाला प्रेमाने जेवू घालावयास बसते तेव्हा त्या मुलाला घेता येतील इतके असे जसे घास करते, अथवा ज्याप्रमाणे शहाण्या माणसांनी
पंखा बनवून अफाट वाऱ्याला वाटेल तेव्हा घेता यावा असा आपल्या स्वाधीन केला, तसे शब्दांनी जे प्राप्त होत नाही ते अनुष्टुप छंदात बसवून श्री शूद्राधिकांच्या समजुतीला उतरेल असे श्री व्यासांनी केले. स्वाती नक्षत्राचे पाण्याचे थेंब जर मोती झाले नसते तर ती सुंदर स्त्रियांच्या शरीरावर कोठून शोभली असती. नाद जर वाद्याच्या रूपाला न येता तर तो कानाला गोचर कसा झाला असता व फुले जर सुवास झाला नसता तर तो सुगंध नाकाने कसा घेतला असता. गोडी जर पक्वाने झाली नसती तर ती जिभेला कशी घेता आली असती. आरशाशिवाय डोळ्याला डोळा दिसेल काय. दृष्टा जो गुरुमूर्ती तो जर दृश्याच्या मार्गात पडला नसता, निर्गुण जो श्री गुरु तो जर सगुण झाला नसता तर तो उपासनेस कसा स्वाधीन झाला असता. त्याप्रमाणे जे अपार ब्रह्म आहे ते जर 700 श्लोकांच्या मर्यादेत आले नसते तर ते ब्रह्म या जगात कोणाला प्राप्त झाले असते. मेघ हा जरी समुद्राचे पाणी धारण करतो तरी जग समुद्राकडे न पाहता मेघाकडेच पाहते का, तर जे अमर्याद आहे ते कोणाला प्राप्त करून घेता येत नाही आणि वाचेला जे प्राप्त होत नाही असे जे ब्रह्म, ते ब्रह्म जर हे 700 सुंदर श्लोक होते तर ते ब्रह्म कानाने मुखाने भोगता येईल असे का झाले असते. म्हणून जगावर व्यासांचा मोठा उपकार झाला की त्यांनी श्रीकृष्णाच्या बोलण्याला ग्रंथाचा आकार दिला आणि तोच हा ग्रंथ व्यासांनी पदे पाहता पाहता मी आता मराठी भाषेच्या योगाने ऐकण्याच्या मार्गाला आणला. व्यासादिकांची ज्ञाने ज्या गीतेत संशययुक्तच वावरतात त्या गीतेच्या बाबतीत एक गरीब मनुष्य बडबड करीत आहे, परंतु हा भोळा शंकर आहे. तो व्यासवचनरूपी फुलांची माळ धारण करतो तरी माझ्या दुर्वा दळांना मराठी ओव्यांना खास नाही म्हणणार नाही. आणि क्षीरसमुद्राच्या किनाऱ्याला पाणी प्यावयास हत्तीचे समुदाय येतात, तेथे चिलटांना क्षीरसमुद्र येऊ नको म्हणतो की काय. नुकतेच पंख फुटलेले पाखरू करी फार उडले नाही तरी आकाशातच उडते व त्वरेने उंच आकाशाचे आक्रमण करणारा गरुडही आकाशातच उडत राहतो. राजहंसाचे चालणे जगात उत्तम ठरले तर आणखी कोणी पृथ्वीवर चालूच नये की काय. महाराज आपल्या पोकळीप्रमाणे घागरीला पुष्कळ पाणी घेता येते म्हणून चुळीच्या लहान पोकळी इतके पाणी भरून निघत नाही काय. मशालीचा आकार मोठा असतो म्हणून तो पुष्कळ उजेड धारण करतो आणि वात दिवा जरी लहान असली तरी आपल्या मानाने प्रकाश धारण करतेच की नाही. महाराज समुद्रात विस्ताराच्या मानाने आकाशाचे प्रतिबिंब पडते व डबक्या एवढे आकाशाचे प्रतिबिंब पडते. त्याप्रमाणे व्यासादिकांसारखे विशाल बुद्धी या ग्रंथाचे विवरण करण्यास येतात. मग आम्ही आपल्या अल्पबुद्धीने या गीता ग्रंथाचे विवरण करावे हे युक्तीला जुळणारे नाही का. ज्या पर्वतामध्ये मंदार पर्वताच्या आकाराचे प्राणी संचार करतात त्या समुद्रात शफर नावाच्या लहान माशांना पोहता येते असे दिसते. अरुण हा सूर्याच्या शरीराजवळ असतो म्हणून तो सूर्यास पाहतो. मग त्या सूर्याला पृथ्वीवरची मुंगी पाहत नाही काय. म्हणून सारख्या सामान्य लोकांना देशी भाषेत मराठी भाषेत गीता आणता येते हे म्हणणे अयोग्य आहे असे म्हणण्याला कारण नाही. आणि बाप पुढे जात असता त्याच्या पावलाच्या अनुरोधाने जर मूल आले तर त्या मुलाला बाप ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी पोचता येणार नाही काय. त्याप्रमाणे व्यासांचा माग घेत व भाष्यकारांना वाट पुसत मी अयोग्य मनुष्यही तेथे गीतार्थाच्या ठिकाणी प्राप्त न होता कोठे जाईल. आणि ज्याच्या क्षमेने पृथ्वी स्थावर जंगम प्राण्यांना कंटाळत नाही व ज्याच्या अमृताने चंद्र जगाला शांत करतो, ज्याच्या अंगचे अंशभर तेज घेऊन सूर्य अंधाराचे संकट दूर करतो, समुद्राला ज्याचे पाणी आहे, पाण्याला ज्याचे माधुर्य आहे व माधुर्याला सुंदरपणा ज्याच्या योगाने आहे, वाऱ्यातील सामर्थ्य ज्याचे आहे, ज्याच्या योगाने आकाश ऐसपैस आहे व ज्याच्या योगाने ज्ञान हे प्रकाशमान सार्वभौम राजा बनलेले आहे, ज्याच्या योगाने वेद चांगले बोलणारा आहे, ज्याच्या योगाने सुख भरभराटीत आहे हे राहू द्या, ज्याच्या योगाने विश्वरूपमान झाले आहे त्या सर्वांवर उपकार करणारा समर्थ श्री गुरु निवृत्तीनाथ माझ्यामध्येही प्रवेश करून वागत आहे. ज्या गीतेचे ज्ञान मला सद्गुरूपासून आयते मी श्रम न करता मिळाले आहे ती गीता मी जगात आता मराठी भाषेच्या द्वारे सांगतो. यात आश्चर्याला जागा कोठे आहे.
डोंगरावर मातीचा पुतळा करून त्यास श्री गुरु द्रोणाचार्य असे नाव ठेवून त्याच्यापासून जो धनुर्वेद शिकला त्या एकलव्य कोळ्याने आपल्या धनुर्विद्येच्या सामर्थ्याविषयी त्रैलोक्याची एक वाक्यता केली. चंदनाने परिमळाने व्यापलेली झाडे चंदनाच्या जोडीची झाली. वसिष्ठाने सूर्याच्या जागी ठेवलेली जी आपली काठी ती काठी सूर्याशी स्पर्धा करावयास लागली. तिने सूर्यासारखा प्रकाश केला. थोरांनी निर्जीवाचाही अंगीकार केला असता एवढी योग्यता येते. मग मी तर चित्ताने संपन्न आहे आणि जो आपल्या कृपादृष्टीने आपल्या पदावर बसवतो त्या श्री गुरुसारखा मालक माझे शिरावर आहे. मूळची दृष्टी स्वच्छ असून शिवाय तिला जर सूर्याचे सहाय्य मिळाले तर त्या दृष्टीला नाही अशी गोष्ट कोठे झाली आहे काय. म्हणून माझे नेहमी वाहणारे श्वासोश्वासही काव्यग्रंथ होतात. गुरुकृपेने काय एक होणार नाही असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या कारणास्तव ही गीतेचा अर्थ ज्या लोकांना डोळ्यांनी दिसेल असा स्पष्ट मराठी भाषेत सांगितला. परंतु माझ्या मराठी शब्दांच्या रंगाने जेव्हा कोणी गीतेची पदे समजून घेईल तेव्हा संस्कृत गीता सांगणारा नसला तरी माझ्या मराठी शब्दात एकदेशीत्व येणार नाही. म्हणून संस्कृत गीतेचा अर्थ सांगून माझी मराठी टीका जर सांगितली तर संस्कृत गीतेवरून अर्थ सांगण्याला माझी मराठी टीका दागिना होईल, संस्कृतात अर्थ खुलवील. अथवा माझी नुसती टीका जर सांगितली तर ती संस्कृत गीतेवरून अर्थ सांगण्यालाही मागे सारील. सुंदर अंगावर दागिना घातला नाही तर तो दागिना मोकळा नुसता शोभतो, अथवा तो अलंकार सुंदर अंगावर घातला तर तशी योग्य गोष्ट आणि कोठे आहे. अथवा मोत्यांचा जसा स्वाभाविक गुण असा आहे की ती सोन्यालाही शोभा देतात, अथवा ती मोती मोकळी असली तरी आपल्या स्वरूपाने शोभिवंत असतात. अथवा वसंताच्या आरंभीची मोगरीची वाटोळी फुले गुंपलेली असोत किंवा मोकळी असोत, वासाच्या दृष्टीने त्यात कमी जास्तपणा नसतो. त्याप्रमाणे संस्कृत गीतेसह माझी मराठी टीका सांगण्यात आली तरी शोभा आणील, अथवा संस्कृत गीता न सांगता केवळ माझी मराठी टीकाच सांगितली तरी शोभा दाखवणारच असा दोन्ही प्रकारे लाभ देणारा ओवीबद्ध काव्यग्रंथ मी केला आहे. मुलापासून तो जाणत्या मनुष्यापर्यंत सहज करणाऱ्या त्या ओवीच्या वृत्तांत ब्रह्मरसाने रुचिकर झालेली अक्षरे मी गुंफली आहेत. आता ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडांना सुवासाकरता फुले येईपर्यंत राहावे लागत नाही, त्याप्रमाणे ही माझी ओवीबद्ध टीका कानावर येता क्षणीच श्रोत्याला समाधी लागते व माझ्या ओवीबद्ध टीकेचे व्याख्यान ऐकले असता ते व्याख्यान ऐकण्याचा नाद लावणार नाही काय. माझी टीका वाचण्यास लागले की त्या निमित्ताने पांडित्याचा प्रकाश पडतो आणि त्यावेळी त्या व्याख्यानातील गोडीचा अनुभव आला की मग अमृताची देखील आठवण होत नाही. त्याप्रमाणे सहज प्राप्त झालेले हे कवित्व सर्वांना विश्रांतीचे स्थान झालेले आहे. त्यामुळे आता याच्या श्रवणाने मन व निधिध्यास यास जिंकले आहे. ही माझी टीका वाटेल त्याला आत्मानंद भोगाचा शेलका भाग देईल व श्रवणेंद्रियाकडून सर्व इंद्रियांचे पोषण करील. आपल्या स्वाभाविक सामर्थ्याने चंद्राच्या अमृताला भोगून चकोर पक्षी चतुर ठरला आहेच, परंतु चंद्राचे चांदणे मात्र वाटेल त्याला जसे भोगावयास सापडते त्याप्रमाणे या अध्यात्मशास्त्रात अंतर्मुख वृत्ती झालेलेच अधिकारी आहेत. परंतु शब्द चातुर्याने सर्व लोक सुखी होतील. त्याप्रमाणे महाराज श्री निवृत्तीनाथांचा खरोखर मोठेपणा आहे. हा ग्रंथ नव्हे तर हे त्या निवृत्तीनाथांच्या कृपेचे वैभवच आहे. क्षीरसमुद्राच्या सन्निध भागी पार्वतीच्या कर्णरूपी गुहेत हे शंकरांनी केव्हा सांगितले ते माहीत नाही. ते क्षीरसागराच्या लाटामध्ये माशाच्या पोटात जो भगवान विष्णू गुप्त होता त्याच्या हातात सापडले. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी पर्वतावर हातपाय तुटलेल्या चौरंगीनाथाला भेटला की तो चौरंगीनाथ सर्वांगांनी संपूर्ण झाला. मग समाधी न उतरता एकसारखी भोगावी या वासनेने इच्छेने ते वर्म मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षरायाला दिले. त्या सर्वेश्वर मत्स्येंद्रनाथांनी योगरूपी कमळाचे सरोवर व विषयांचा नाश करण्यात शूर असे जे गोरक्षनाथ त्यास समाधीपदाचे ठिकाणी अभिषेक केला. मग गोरक्षनाथांनी ते शंकरापासून परंपरेने प्राप्त झालेले अद्वैत आनंदाचे ऐश्वर्य सामर्थ्यासह श्री गैनीनाथास दिले.
कली हा प्राण्यांना खरोखर ग्रासीत आला आहे असे पाहून गहिनीनाथांनी श्री निवृत्तीनाथांना आज्ञा दिली, ती अशी की आद्य गुरु जो शंकर त्यापासून शिष्य परंपरेने हा जो बोधाचा लाभ आमच्यापर्यंत आला तो हा सर्व घेऊन तू कलीकडून गिळल्या जाणाऱ्या जीवांना सर्व प्रकारे संकटात सत्वर मदत कर. मेघांना वर्षाकाळाची जोड मिळाली म्हणजे ते जशी जोराची वृष्टी करतात त्याप्रमाणे स्वभावतः कृपाळू असलेल्या श्री निवृत्तीनाथांना त्यावर गुरु आज्ञेचा निरोप मिळाला. मग पीडित प्राण्यांच्या दयेने गीतेचा अर्थ जुळून सांगण्याच्या निमित्ताने निवृत्तीनाथांकडून ही जी शांत रसाची वृष्टी झाली तोच हा माझा गीतेवरील टीकारूप ग्रंथ होय. तेव्हा मी चातक पक्षी आपल्या उत्कट इच्छेनेच पुढे येऊन उभा राहिलो. या कारणामुळे मी एवढ्या यशाला आणला गेलो आहे. याप्रमाणे गुरुपरंपरेने प्राप्त झालेले आपले समाधीरूपी धन ते ग्रंथाच्या रूपाने रचून माझ्या स्वामीने निवृत्तीनाथांनी मला दिले. नाहीतर मी शिकलो नाही व मला वाचण्याचा अभ्यास नाही व मी गुरुची सेवाही जाणत नाही. असा जो मी त्या मला ग्रंथ रचण्याची योग्यता कोठून असणार. परंतु खरोखरच गुरुनाथांनी मला निमित्त करून ग्रंथरचनेच्या निमित्ताने जगाचे रक्षण केले असे समजा. तरी गुरूंचा पुरोहित म्हणून मी काही कमी जास्त बोललो असेल ते तुम्ही श्रोत्यांनी माऊलीप्रमाणे सहन करावे. शब्द कसा बनवावा, चढत्या प्रमेयाने व्याख्यान कसे करावे व साहित्यशास्त्रातील अलंकार म्हणजे काय ते मी जाणत नाही. कळसूत्राचे बावले त्याला चालवणाऱ्या सूत्राने चालते त्याप्रमाणे मला दाखवीत पुढे करून ते माझे गुरु बोलत आहेत. या कारणास्तव गुणदोषांविषयी मी विशेष क्षमा मागत नाही, कारण की माझ्या गुरूंनी उत्पन्न केलेल्या ग्रंथाची मी रचना केली आणि तुम्हा संतांच्या सभेत जर उणीव कायमच राहील आणि ती जर पुरी होणार नाही तर तुमच्यावरच प्रेमाने रागवता येईल. परिसाचा स्पर्श झाला असताही लोखंडाच्या हीन दशेला जर लोखंड मुकले नाही तर तो दोष कोणाचा. ओहळाने हे करावे की गंगेच्या प्रवाहाला जाऊन मिळावे, मग देखील तो गंगा झाला नाही तर त्याने काय करावे. म्हणून बहुत भाग्य योगाने मी तुम्हा संतांच्या पायांजवळ प्राप्त झालो असता मला जगामध्ये उणे कोठे आहे. महाराज, माझ्या स्वामींनी मला तुम्ही संत प्राप्त करून दिलेत त्या योगाने मी सर्व बाबतीत परिपूर्ण झालो आहे. पहा की मला तुम्हासारखे माहेर आहे. त्या योगाने हा माझ्या ग्रंथांचा हट्ट सुखाने सिद्धीस गेला. महाराज, सर्व पृथ्वी शुद्ध सोन्याची ओतता येईल अथवा 7 मोठमोठ्या महेंद्रादी पर्वतांप्रमाणे चिंतामणी रत्नांचे डोंगर निर्माण करता येतील. 7ही समुद्रांना अमृताने भरणे सोपे आहे. ताऱ्यांचे चंद्र करणे कठीण नाही. कल्पतरूचे बगीचे लावणे कठीण नाही. परंतु गीतेच्या अर्थाचे मर्म स्पष्ट करता येणार नाही. तो गीतार्थ मी एक सर्व प्रकाराने मुका मराठी भाषेत सांगून लोकांना डोळ्यांनी घेता येईल असा जो करतो हा अफाट ग्रंथरूपी सागर उतरून पलीकडे गेल्याचा कीर्तिविजयाचा धेंडा जो नाचतो. गीतार्थाच्या आवारात 18वा अध्यायरूपी कळसासह महामेरू पर्वत तयार करून त्या ठिकाणी श्री गुरुमूर्तीची शिवपिंडीची मी पूजा करत आहे. गीतारूपी निष्कपट आईला चकून जे मी लेकरू संसाररूपी रानात व्यर्थ हिंडत होते त्या मायलेकांची भेट होते. ही तुमची पुण्य आहे. महाराज, तुम्ही सज्जनांनी केलेले समजून मी बोलत आहे. हे काही लहान सहान आहे असे म्हणता येत नाही. फार काय सांगू. जो हा तुम्ही ग्रंथ समाप्तीचा आनंददायक प्रसंग दाखविला त्या योगाने माझ्या संपूर्ण जन्माचे फळ मला प्राप्त करून दिलेत. महाराज, मी जसजशा आशेने तुमच्याविषयी खात्री बाळगली ती सर्व पुरी करून आपण मला सुखी केलेत. महाराज, माझ्याकरता तुम्ही जी ग्रंथाची दुसरी सृष्टी केलीत तिच्याकडे पाहून आम्ही विश्वामित्राला देखील हसू, कारण की मूळची सृष्टी असून ब्रह्मदेवाला उणे आणण्याकरता व त्रिशंकू राजाच्या हेतूने केलेली ती सृष्टी नाश पावणारी होती. ही ग्रंथरूप सृष्टी अशी नाश पावणारी तुम्ही केली नाही. शंकराने उपमन्यूच्या लोभाने क्षीरसागर देखील केला, पण तोही तेथे उपमा देण्यास योग्य होत नाही, कारण की त्याच्या पोटात विष आहे. अंधकाररूपी निशाचर चरचराला गिळीत असता सूर्याने चरचराला त्या संकटातून सुटण्याला मदत केली खरी, पण ती जगाला ताप देऊन संतप्त झालेल्या जगाकरता चंद्राने आपल्या चांदण्याचा देखील उपयोग करून दिला. त्या कलंकयुक्त चंद्रासारखे हे आहे असे कसे म्हणता येईल. महाराज,
म्हणून तुम्ही संतांनी माझ्यावर जो हा ग्रंथरूपी उपकार केला तो पुन्हा पुन्हा विचार केला असता त्रैलोक्यात अनुपम आहे असे दिसते. महाराज, फार काय सांगावे. तुम्ही केलेले हे धर्मव्याख्यान तुमच्याच हातून शेवटाला गेले. या ठिकाणी माझा काय तो फक्त सेवकपणाच उरला. आता विश्वरूपी देवाने या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे व संतुष्ट होऊन मला हे पुढील प्रसाद दान द्यावे की खलांचा कुटीलपणा नाहीसा व्हावा आणि त्या खलांची सत्कर्माच्या ठिकाणी आवड वाढावी व प्राण्यांची एकमेकांशी जीवाभावापासून मैत्री व्हावे. पापाचा अंधार जावा व विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय व्हावा. प्राणीमात्रात जो जे इच्छील ते त्याला प्राप्त व्हावे. ईश्वरनिष्ठांचा समुदाय संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करीत या भूतलावर निरंतर प्राण्यांना भेटो. चालणाऱ्या कल्पतरूंचे बगीचे, संजीव चिंतामणीचे गाव व अमृताचे बोलणारे सागर आहेत. जे कलंकरहित चंद्र आहेत व जे उष्णतारहित सूर्य आहेत ते सज्जन सर्वांना नेहमी आवडते व्हावेत. फार काय सांगावे. तिन्ही लोकांनी स्वर्ग, मृत्यू व पाताळ यांनी सर्व सुखाने पूर्ण होऊन आदिपुरुषाच्या ठिकाणी अखंडित भजन करावे. महाराज, या लोकात विशेष करून हा ग्रंथच ज्यांचे जीवन आहे अत्यंत प्रिय होऊन राहिला आहे त्या इहलोकीच्या व परलोकीच्या भोगांवर विजय व्हावे. तेव्हा विश्वाचे प्रभुराय श्री निवृत्तीनाथ म्हणाले की हा दानप्रसाद होईल. या वराने ज्ञानदेव अंतःकरणात सुखी झाला. याप्रमाणे युगांपैकी कलियुगात आणि महाराष्ट्र देशात श्री गोदावरीच्या दक्षिण तीरावर त्रैलोक्यामध्ये जे एक पवित्र 5 कोसाचे अनादी क्षेत्र आहे व जेथे ज्या नेवाशात जगातील सर्व जीवांची चालक श्री महालया श्री मोहिनी राज आहे तेथे यदुवंशाची शोभा व सर्व कलांचे राहण्याचे ठिकाण जो पृथ्वीपती श्री रामचंद्र तो न्यायाने राज्य करीत होता. तेथे त्या नेवाशामध्ये आदिनाथ शंकर यांच्या परंपरेत उत्पन्न झालेला श्री निवृत्तीनाथ सूत शिष्य जो ज्ञानदेव त्याने गीतेवर देशी भाषेचा मराठी टीकेचा अलंकार चढवला. याप्रमाणे श्री भारतरूपी गावात भीष्म नाम प्रसिद्ध सर्वात श्री कृष्णार्जुनांनी जो चांगला संवाद केला तो कृष्णार्जुनांचा संवाद उपनिषदांचे तात्पर्य आहे व सर्व शास्त्रांचे मोकळेपणाने राहण्याचे जन्मस्थान आहे व परमहंसरूपी राजहंसांनी सेवन करण्याचे मानस सरोवर आहे. त्या गीतेचा 18वा अध्याय कळस आहे व तो येथे संपूर्ण झाला आहे असे श्री निवृत्तीनाथांचे दास ज्ञानदेव म्हणतात. या ग्रंथाच्या पुण्यरूपी संपत्तीने सर्व भूतांनी सर्व सुखांनी उत्तरोत्तर संपूर्ण व्हावे. शके 1212 चालू होते तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी टीका केली व सच्चिदानंद बाबा या टीकेचा पूज्य बुद्धीने लेखक झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री कृष्णार्पणमस्तु.